साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर आज आपला आजचा दिवस कोणता आहे? आज काय आहे? काय आहे? नागपंचमी। नागपंचमीला आज बरेच लोक नागाला दूध पाजायला गेले असेल, म्हणून सकाळीची संख्या नव्हती, कालही नव्हती आणि आजही नाही आहे। त्याच्यामुळे याचा खुलासा होणे जरुरी आहे की नाग म्हणजे काय आणि नाग कशाला म्हणतात, कोण आहे नाग? तर भगवान बुद्धांनी अंगुत्तर निकाय दुसरा भाग आणि अंगुत्तर निकाय तिसरा भाग पाली यामध्ये 2 जाग्यावर नागसूक्त दिलेलं आहे। नाग कुणाला म्हणतात? तर आपण थोडा या सूक्तावर प्रकाश टाकूया की नाग कुणाला म्हणतात। नागसूत्र गजराज तुल्य 4 उद्गल, नाग कुणाला म्हणतात? भिक्षूंनो, चतुहि भिक्खवे अंगेहि समन्नागतो रण्यो नागो। 4 अंगाने जो व्यक्ती समन असतो, सामान्याला प्राप्त करतो, असा व्यक्ती नाग म्हणून चोखतो। नागो यमेन हत्ती दम्म सारथी कारणं करेति यदि वा कतपुब्बं यदि वा अकतपुब्बं तं अट्ठिकत्वा। भगवान बुद्धांनी म्हटलेला भिक्षूंनो, या 4 अंगाने युक्त राजाचा हत्ती त्याची सवारी आरोहण करण्यासाठी योग्य तसेच अन्य राजकीय कार्यों के उपयुक्त होता है। राजाचा हत्ती किंवा राजा 4 कारणामुळे उपयुक्त होत असतो, इसीलिए यह राजा का अंग कहलाता है। कौन से 4? भिक्षुनो, यह राजा का हाथी श्रोता होता है, तो राजाचा हाती ऐकणारा असतो। राजाचा हाती हंता
क्षमता सहनशील एवं गंता गतिशील, तो या प्रकारचा हत्ती असतो की तो पहिले श्रोता, श्रोता म्हणजे ऐकणारा, राजाचा हत्ती ऐकत असतो. त्यानंतर दंड सावधानीपूर्वक मन से विचार करता है, दंडा दाखवल्याबरोबर विचार करतो. उसी पर विचार कर कानों से ध्यान देकर सुनता है, ऐसा हाथी श्रोता कहलाता है, ऐकणारा. कैसे भिक्षु, वह हाथी हंता कहलाता है. भिक्षु वह हाथी युद्ध क्षेत्र में पहुंचकर विरोधी के हाथी को भी तथा उसके महावत को भी एवं विरोधी के घोड़ों को भी, घुड़सवारों को भी, रथ को, रथी को तथा पैदल सैनिकों को भी मार सकता है. ऐसा राजा का हाथी है, उससे हंता बोला जाता है. कैसे भिक्षु वह हाथी क्षमता कहलाता है, क्षमता. भिक्षुन वह राजा का हाथी युद्ध में जाने पर वहाँ उस पर हुए भाले, तलवार, बाण, फरसा आदि के प्रहारों को तथा बहा हो, उसका खून बहा हो या बहा हो रहे ढोल, तिथं वाजणारे ढोल असे वाजणारे असेल, दमामा, शंख आदि के कर्ण कठोर शब्दों को सहन करने वाला होता है. कोण? राजाचा हत्ती. या प्रकारे त्याला क्षमता ठेवणारा असतो. कितीही भेरी वाद्य वाजो, नगारे वाजो, तो बिल्कुल विचलित न होणारा असतो. कैसे भिक्षु वह राजा का हाथी गंता होता है. यह भिक्षु वह राजा का हाथी शिक्षक द्वारा जिस किसी भी दिशा में भेजा जाता है, भले ही वहाँ पहले गया ना हो, वहाँ या गया हो, वहाँ तक तत्काल चला जाता है. ऐसा वह राजा का हाथी गंता म्हणजे जाणारा. इस प्रकार भिक्षु 4 अंगों से युक्त वह हाथी राजा के आरोहण योग्य तथा अन्य कार्यों के उपयुक्त होता है, इसलिए वह राजा का अंग कहलाता है. या प्रकारे 4 प्रकारचे हत्ती असतात. ऐसे भिक्षु वह 4 धर्मों से समन्वयागत भिक्षु सुद्धा या 4 गोष्टींना युक्त असतो. भिक्षु गृहस्थों स्वगृह में स्वागत करने योग्य होता है. त्या जो भिक्षु श्रोता नेहमी धर्म ऐकणारा भिक्षू असेल, जो सहनशीलतावान असेल, जो शांती धारण करणारा, कितीही नगारे वाजले तरी त्याला सहन करणारा, आणि जिथे नाही गेला तिथे जाऊन त्याचा अभ्यास करणारा, ज्या गोष्टी त्याला माहीत नाही त्याचा अभ्यास करणारा, असा स्वागत करण्यायोग्य आहे उपासकांच्या. या प्रकारचा हत्ती असतो. तर या प्रकारे लोक चिल्लावतात, ओरडतात, हत्ती आला, हत्ती आला. हत्याला पाहून लोक ओरडतात. काय म्हणतात? हत्ती आला, राजाचा हत्ती आला. या नाग सूत्राचं जे अर्थ आहे भगवान बुद्धांनी समजावून सांगितला. श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडक श्रेष्ठी द्वारा निर्माती जेतवन विहार में साधना करते हेतु विराजमान थे. भगवान बुद्ध जेव्हा जेतवनामध्ये विहार करीत होते, अनाथ पिंडकाने बांधून दिलेल्या त्या ठिकाणी भगवान सकाळी सकाळी वस्त्र परिधान करून, चीवर परिधान करून, पात्र चीवर लेकर श्रावस्ती के भिक्षाचार्य हेतु प्रविष्ट हुए. श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करण्यासाठी निघाले. तेव्हा भिक्षाचर्या कर भोजन क्रिया से निवृत्त हो. भिक्षाटन केलं, त्याच्यानंतर आले, भोजन केलं, त्याच्यानंतर भोजन संपवलं. त्यानंतर उन्होंने आयुष्मान आनंद को बुलाया. आओ आनंद, आज दैवासिक साधना हेतु पूर्वाराम
विशाखा माताने बांधून दिलेलं पूर्वाराम बुद्ध विहार होतं, तिथे आपण जाऊया असं भगवान बुद्धाने आनंदाला म्हटलं. आयुष्यमान आनंदने ठीक आहे भगवान चला असे म्हणून आज्ञेचा भगवान बुद्धाच्या शब्दाचा आदर करून त्याने स्वीकार दिला, शब्द स्वीकारला. तब भगवान आयुष्मान आनंद के साथ पूर्वाराम के मृगार मातृ प्रासाद में जे मिगार माता विशाखा माताने बांधून दिलेल्या बुद्ध विहार जे भिक्खू संघाला दान केलं होतं त्या ठिकाणी भगवान बुद्ध आणि आनंद निघाले. दिवाकालीन साधना हेतू गए. दिवाकालीन म्हणजे दिवसा साधना करण्याच्या हेतूने गेले. तथा सायंकाल तक वहाँ दिवाकालीन साधना कर, सायंकाळपर्यंत ध्यान साधना केली, अभ्यास केला. साधना से निवृत्त होकर आयुष्मान आनंद से बोले, चलो आनंद पूर्व कोष्टक जलाशय चले. चल आनंदा आपण एका तलावाकडे तळ्याकडे जाऊया. चले वहाँ स्नान करेंगे. ठीक आहे बनते भगवान. कहकर आनंद ने भगवान की आज्ञा शिरोधार्थ की, भगवान बुद्धाची आज्ञेचं स्वागत केलं. तब भगवान आयुष्मान आनंद के साथ पूर्व कोष्टक जलाशय गए. वहाँ जलाशय में स्नान कर वहाँ से निकलकर शरीर से जल सुखाने के लिए एक चीवर धारण कर खड़े हो गए. एक कपडा अंगावर टाकला अंतर्वासासारखा जो स्नान शाटिका म्हणतात, ते अंगावर टाकले पाणी सुकवण्यासाठी आंघोळ केल्या आणि उभे झाले. उस समय राजा प्रसेनजीत कौशल का श्वेत हाथी नगाड़े आदि बाजे बजाकर उस पूर्व कोष्टक जलाशय से निकाला जा रहा था. राजाचा प्रसेनजीत राजाचा जो हत्ती होता त्याच्यासोबतच ढोल ताशे नगाडे वाजत होते आणि त्या जलाशयामधून बाहेर काढण्यात येत होतं त्याला आंघोळ करून. श्वेत हाथी इतना सुंदर था, तो हत्तीही सफ़ेद होता, शुभ्र होता, कि उसे देखकर किसी मार्ग चलते साधारण आदमी के मुख से यह वचन निकला, अरे यह राजा का हाथी तो बहुत सुंदर है, यह अतिशय दर्शनीय है, इसे देखकर चित्त प्रसन्न हो जाता है. इस हाथी ने अच्छा सुपृष्ठ शरीर पाया है, म्हणजे त्याचा धष्टपुष्ट शरीर है, सुंदर शरीर है. उस पुरुष द्वारा ऐसा कहे जाने पर आयुष्मान उदाई ने भगवान से यो जिज्ञासा प्रकट की. भगवान बुद्धाला विचारण्यासाठी त्याने आपलं मन बनवलं उदाईनं. बनते क्या कोई पुरुष किसी बलिष्ठ सुंदर एवं नयनाभिराम शरीर वाले हाथी को देखकर ही यह कहता है, अरे यह हाथी तो वस्तुतः हाथी है, या किसी अन्य बलिष्ठ सुंदर एवं नयनाभिराम शरीर वाले प्राणी को देखकर भी यह कह सकता है. म्हणजे त्या जनावरालाच म्हणतात की कोणत्या माणसालाही म्हणतात असं विचारलं. तेव्हा भगवान बुद्धांनी म्हटले, यह तो हाथी है, हा उदाई कोई पुरुष पुष्ट एवं बलवान शरीर वाले हाथी को देखकर तो बोल सकता है. ऊँट को देखकर, वृषभ बैल को देखकर संतुष्ट होकर बलिष्ठ शरीर वाले किसी पुरुष को देखकर बोल सकते हैं, हाथी जैसा लगता है. परंतु उदाई मेरी दृष्टि में तो वही नाग है. नाग कुणाला म्हणतात? नाग म्हणतात हत्याला, नाग म्हणतात राजाला, नाग म्हणतात भिक्खूला. आपण नाग कशाला म्हणतो? सरपटणाऱ्या प्राण्याला. पण भगवान बुद्ध नाग कुणाला म्हणतात? नाग कहलाने योग्य है जो देवताओं सहित इस मार लोक एवं ब्रह्मलोक में देव मनुष्य श्रमण और ब्राह्मणी प्रजा सहित किसी के प्रति मन वचन या कर्म से कोई अपराध न करता हो. नाग त्याला म्हणतात जो ज्याचं काया वाचा मनावर संयम आहे. सर्व लोकांमध्ये ब्रह्मांडामध्ये त्यांच्यासारखा कोणी नाही. तेव्हा आश्चर्य है बनते, आपका यह वचन बहुत ही अच्छा है और अद्भुत है कि मेरी दृष्टि में वही नाग कहलाने योग्य है जो देवताओं सहित, मारलोक सहित, ब्रह्मलोक सहित, देव मनुष्य श्रमण एवं ब्राह्मण प्रजा सहित
किसी के प्रति मन वचन या कर्म से कोई अपराध नहीं करता. काया वाचा मनाने कोणत्याही प्रकारचं जो पाप कर्म करत नाही त्याला नाग म्हणतात. मैं उसी को नाग कहता हूँ. बनते भगवान की सुभाषित का इन अधोलिखित गाथाओं में मैं भी अनुमोदन करता हूँ. भगवान तुमच्या या वचनाचं मी अनुमोदन करतो, स्वीकार करतो. बरोबर आहे. जिस आत्मसंयमी समाधिष्ट निर्वाणस्थ पर आरूढ़ स्वकीय चित्त शांति में लगे हुए सभी धर्मों के अंतस्थल तक पहुँचे हुए मनुष्य रूप में अवतारित संबुद्ध को जो मनुष्य प्रणाम करेंगे देवता भी उसी को प्रणाम करेंगे, ऐसा मैंने ज्ञानी जनों से सुना है. वे संबुद्ध सभी संयोजन से भवबंधनों से दूर हुए, तृष्णा रहित स्थिति में पहुँचे हुए तथा काम भोगों से दूर रहकर प्रवज्य सुख का भोग करते हुए संसार में ऐसे शोभित होते हैं जैसे कोई स्वर्णखंड, सोन्याचा एक भाग पर्वत के नीचे आ गिरा. सोन्याचा एखादी तुकडा त्या पर्वताच्या खाली मोठा पडलेला आहे, अशासारखे भगवान बुद्ध असतात. यो तो सभी नाग ऐसे ज्वलंत दैदीप्यमान लगते हैं. सर्व नाग असे उंच दिप्पाड शरीराने असे वाटतात. मानो हिमालय पर्वत का कोई चमकीला शिखर हो. परंतु इन सभी नागों में सत्य नामक नाग अनुपम अद्वितीय है. पण या सर्व नागामध्ये, हत्यामध्ये, राजामध्ये, धष्टपुष्ट व्यक्तीमध्ये किंवा सोन्यासारखी ज्याची त्वचा आहे त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ नाग अद्वितीय कोण आहे. अब मैं उस नाग का सविस्तर करूँगा. विस्तारपूर्वक मी त्या नागाबद्दल तुम्हाला जानकारी देतो. जो किसी प्रकार का पाप नहीं करता उस नाग के 2 चरण होते हैं. जो पाप कर्म करत नाही त्या नागाला 2 पाय असतात. कोणते? पहिला पाय त्या नागाचा कोणता आहे? विनम्रता. त्या नागामध्ये असते का विनम्रता? फुसफुस करायला लागते गेल्याबरोबर. विनम्रता एवं दया म्हणजे अविहिंसा. प्राणी मात्राविषयी दया, हिंसा न करण्याचा भाव, ह्या 2 गोष्टी म्हणजे त्या नागाचे पाय होय. तथा उस नाग के 2 चरण ये है तप एवं ब्रह्मचर्या, धर्म साधना. त्या नागाचे दुसरे 2 पाय आहे. कोणते? तप करणे आणि धर्मचर्या, ब्रह्मचर्याचे पालन करणे, त्याला म्हणतात धर्म साधना, ब्रह्मचर्य. और उस हाथी की सूंड, त्या हत्याची सूंड, श्रद्धा और उसका पृष्ठभाग उपेक्षा का प्रतीक है. स्मृति ही उसकी ग्रीवा है. सजगता त्याची जीभ आहे. त्या सापाची जीभ काय आहे? सजग राहणे नेहमी. म्हणून तो कसा करते? काढतच राहते जीभ. अशा प्रकारे श्रद्धा, बार बार आपण 3 रत्नाप्रती श्रद्धा जागृत केली तर आपली जीभ बरोबर आहे. उसका पृष्ठभाग उपेक्षा का प्रतीक है. स्मृति ही उसकी ग्रीवा है. प्रज्ञा उसका शीर है. आणि त्या नागाचं डोकं काय आहे? प्रज्ञा. धर्मचिंतन उसका सोचना विचारना है. धर्मचिंतन इथून गेल्याबरोबर आपण बाहेर गेल्याबरोबर भलतंच चिंतन सुरू करतो पायरी ओलांडल्याबरोबर. पण नाग जर बनायचं आहे तर नागाचं चिंतन, धर्माचं जे ऐकलेलं आहे ते घरी जातपर्यंत पावला पावलावर हे मी ऐकलेलं आहे, बुद्धवाणी ऐकलेली आहे, अशा प्रकारची होती, कल्याणकारक होती, मुक्तीकडे घेऊन जाणारी होती, चाललं मनातल्या मनात चिंतन करतं. हे नागाचं काय आहे? प्रज्ञा, डोकं. सोचना विचारना है. धर्म की कोक उसका पेट आहे. त्याला कशाची भूक लागली पाहिजे? त्या नागाला पेट की भूक लागली पाहिजे. नागाला कशाची भूक लागली पाहिजे म्हणतात? पेट म्हणतात. त्याचं पोट काय आहे?
कशाची भूक असते त्या पोटाला? तर धर्म की कोक, धर्माची, त्याचं पोट धर्म आहे, त्याच्यात धर्मच टाकायचा आहे. एवं मीमांसा उसकी पूछ आहे. सापाचं शेपटी काय आहे? मीमांसा, विश्लेषण करणे, त्याच्यामध्ये तर्कवितर्क करून बरोबर योग्य निवडणे, मीमांसा, विश्लेषण. चिकित्सा म्हणतात त्याला, चिकित्सा. मीमांसा म्हणजे चिकित्सा. वह सतत ध्यानरत निर्वाण के लिए आश्वस्त आध्यात्मिक रूप से भलीभांति समाहित एकाग्रचित्त रहता है. तो नाग कसा राहतो? रात्रंदिवस आपल्या मनाला एकाग्र ठेवतो आणि निर्वाणाच्या मार्गाचंच रात्रंदिवस चिंतन करतो, मुक्तीच्या त्याच मार्गात राहतो. भले ही वह चल रहा हो या खड़ा हो, सोया हो या बैठा हो. इस प्रकार खाईते पीते साईते संप जानकारी होती. सर्व प्रकारची चालताना, उठताना, बसताना, खाताना, झोपताना सर्व प्रकारची जाणकारी असली पाहिजे की मी आज हे केलेलं आहे, मी आता हे करत आहे. सर्व प्रकारची जाणकारी असली पाहिजे, तेव्हा त्याला नाग म्हणतात. वह नाग सर्वथा सब प्रकार से संयत रहता है. साऱ्या गोष्टीपासून आपल्याला संयमित ठेवत असतो, सुरक्षित ठेवतो. यही उस सत्य नामक नाग की संपदा आहे. त्या सत्याला धारण करणाऱ्या नागाची ही सारी संपदा, धन आहे. यह निर्दोष वस्तू का ही उपभोग करता है. मग तो नाग काय करतो? ज्या वस्तू निर्दोष आहे, ज्याच्यामध्ये दोष नाही आहे, कोणी दोष लावू शकत नाही की हा व्यक्ती असा दोषी आहे, अशा निर्दोष याचा गोष्टीचं तो सेवन करत असतो. निर्दोष वस्तू का ही उपभोग करता है, सदोष का नहीं. ज्याने दोष लागेल आपल्याला तसं काही तो करत नाही. शरीर धारण मात्र के लिए ही भोजन पाकर वह संतुष्ट रहता है. जे भेटलं ते खातो. कशासाठी? इति पुराणंच वेदनं पडिहंखामी नवंच वेदनं न उपपादेसामी यात्राच मे भविष्यती अनवज्यताच फासो विहारो चाती. कशासाठी? भुकेचा रोग, पुराणा भुकेचा रोग मिटवण्यासाठी, नवीन भुकेचा रोग उत्पन्न होऊ नये, भविष्य काळामध्ये जीवन यात्रा सुखपूर्वक चालावी म्हणून तो जे भेटलं ते खातो. भोजन पाकर वह संतुष्ट रहता है. वह किसी भी प्रकार का संग्रह सानिध्य नहीं करता. वह अपने सभी प्रकार के छोटे या बड़े संयोजनों एवं भव बंधनों को काट कर जिधर भी जाता है किसी प्रकार की प्राप्ति की आशा त्याग कर ही जाता है. कोण? जो व्यक्ती आपल्या भावबंधनांना, म्हणजे पुढे जे मला जन्म भेटणारे आहे, किती जन्म भेटते माहीत नाही, त्या साऱ्या बंधनांना इथेच तोडणारा, की पुन्हा मला जन्म नकोच, पाहिजेच नाही, म्हणून आताचे जे आसक्तीचे बंधन आहे ते तोडण्यासाठी सतत राहणारा, त्याला कापत राहणारा आणि त्याच्या कापण्यासाठी जिकडे जिकडे जातो तो त्याच्या प्राप्तीसाठी, निर्वाणाच्या प्राप्तीसाठी त्या बाकीच्या गोष्टींचा आसक्ती, बंधनं याचा त्याग करणारा, या प्रकारचा तो नाग असतो. जैसे जल में उत्पन्न सुंदर एवं सुगंधित कमल जल से वृद्धि पाकर भी उसमें कभी लिप्त नहीं होता. कसा राहतो तो नाग? समाजामध्ये राहून सुद्धा समाजाच्या कोणत्याही याच्यामध्ये सहभागी होत नाही. जे पाप आहे, राग द्वेष मोह आहे, जे लोक पाप कर्म करतात वाणीने, कायेने, मनाने, यामध्ये तो लिप्त होत नाही, अलिप्त राहतो. जसा किचडमध्ये कमळ, हा समाज म्हणजे एक किचड आहे. इथं कोणत्याही भाषेचा वापर होते, कोणावरही लांछन लावले जाते, काही बोलल्या जाते, कोणाचा मान सन्मान अपमान काही देणे घेणे नाही आहे. अशा तऱ्हेचे लोक या समाजात राहतात, म्हणून त्याला किचड म्हटलेलं आहे. या किचडमध्ये तो कसा राहतो? एखाद्या तलावामधल्या किचडमधून जे कमळाचं फूल निघते, त्या पाण्याचा त्याला कुठल्याही प्रकारचा लवलेज किचडचा चिपकत नाही, अशा प्रकारे तो समाजात राहतो.
लिप्त नहीं होता है। इसी प्रकार उच्च जाति वाला ज्ञानी लोक में किसी प्रकार की आसक्ति न रखता है। जो उच्च जाती म्हणजे जो निर्वाण पदाला पोहोचलेला आहे, बुद्ध जाती, बुद्धाची जाती, बुद्ध लोक, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी वाले लोक याला उच्च जाती म्हणतात। उच्च मार्गावर पोहोचलेले या प्रकारच्या लोकांमध्ये तो विचरण करत असतो। ज्ञानी लोक में किसी प्रकार की आसक्ति न रखता, कोणत्याच त्या लोकांमध्ये आसक्ती ठेवत नाही। वहाँ विचरण करता है जैसे जल में कमल वास करता है। पाण्याकडून काही कमळाला पाहिजे नाही, तो आपोआप वर निघून एक थेंबही त्याचा घेत नाही आणि किचडही घेत नाही। जैसे भयंकर रूप से प्रज्वलित अग्नि भी आहार ईंधन न पाने पर स्वयं शांत हो जाती है। तो संसारातले कोणतेही असे आसक्तीचे, रागद्वेष मोहाचे आलंबन स्वीकारत नाही। जसा अग्नी भडकू देत नाही, पुन्हा वाढू देत नाही, जसा अग्नीमध्ये पाणी टाकल्यावर जसा शांत होते, अशा प्रकारे इसी प्रकार वह भी सर्व विध संस्कारों से शांत होने पर निवृत्त हो गया कहलाता है। विद्वानों ने इस उपमा दृष्टांत को अर्थ वास्तविकता बताने वाली कहा है। म्हणून ह्या दृष्टांत दिला त्या नागाचा, त्याच्या हातापायाचा, त्या गुणाचा, परंतु हे कोणासाठी आहे? मानवासाठी आहे, निर्वाण प्राप्ती करण्यासाठी आणि असं शुद्ध जीवन जगण्यासाठी, म्हणून त्या मानवाला नाग म्हणतात। इस महान ज्ञानी ही जान सकेंगे जो नाग है। नाग म्हणजे बुद्ध, नाग म्हणजे अरहंत, नाग म्हणजे हत्ती, नाग म्हणजे राजा, नाग म्हणजे भिक्खू। भगवान बुद्ध द्वारा उपदेश प्राप्त कर चुके हैं। जो राग द्वेष और मोह को सर्वदा त्याग चुका है, आश्रव विकार रहित हो चुका है, ऐसा नाग ज्ञानी साधक देह त्याग के बाद आश्रव रहित रहता हुआ ही परिनिवृत्त होता है। या प्रकारे तो साऱ्या दुःखातून मुक्त होणाऱ्याला नाग म्हटल्या गेलेला आहे, प्रयत्न करणाऱ्याला नाग म्हटल्या गेलेला आहे। तसंच वम्मिक सूत्रामध्ये, मध्यम निकायामध्ये सुद्धा एक सूत्र आलेलं आहे, त्यामध्ये ध्यान करणाऱ्या व्यक्तीला सांगतो, सुमेध या प्रकारे प्रयत्न कर, खोदत चाल, साफ करत चाल, आतमध्ये जे जे वस्तू लागते त्याला उठून फेक आणि शेवटी खोदत खोदत पुरा खोलपर्यंत जातो। असा लाकडाचा ठोकळा मिळतो तर फेक म्हणते, मेंढक मिळते फेक, मासाचा तुकडा मिळते फेक, सर्व बाजूला फेक। हे याच्यावर ध्यान सांगितलेलं आहे की काय ठोकळा आहे क्रोध, काय मासाचा लोथडा तर ते आहे वासना मोह, काय आहे मेंढक तर गर्व फुगून जाणे। शेवटी खोदता 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 आपले म्हणजे विकार फेकता फेकता शेवटी त्याला भेटते नाग। मग सांगते इथे नाग आहे, काय करू? अरे नागाला हात लावू नको, नागाला तसंच राहू दे। नाग म्हणजे अनंत निर्वाणस्पद, शेवटी ते निर्वाण प्राप्त होते राग द्वेष मोह फेकल्यानंतर। तर अशा प्रकारे याला सद्गुण धारण करणाऱ्याला, आचरण करणाऱ्याला नाग म्हणून संबोधल्या गेलेला आहे। आणि आपण कोणत्याला नाग म्हणतो? सरपटणाऱ्याला नाग म्हणतो, त्यालाही नाग म्हणतात। परंतु तो नाग ऐकतो का? मग अनेक लोक त्या नागाची पूजा करतात, ज्याची करायला पाहिजे। बुद्ध म्हणजे नाग, या नागाची पूजा करायला किती लोक आहे इथं दिसते का? नागाची पूजा करणाऱ्या लोकांची संख्या नाहीच्या बराबर आहे, बोटावर मोजण्याजोगती। नागाची पूजा आवडत नाही आणि मग कुठे जातात? डोंगरावर जातात, त्या वारुळावर जातात। कशासाठी? त्या नागाला दूध पाजण्यासाठी। नाग दूध पिते का? नाग दूध पीत नाही, नागाचं खाद्य दूध नाही। दूध जर पिला तर त्याचे आतडे सडतात आणि लवकर मरतो।
नाग वाचत नाही. नागाचं खाद्य भोजन दूध नाही. मग आपण काय करतो? घरी भिंतीवर दुधाचे नागाचे चित्र काढतो आणि त्याची पूजा करतो. आणि जर घरी निघाला नाग तर म्हणून संत कबीर म्हणतात, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाय. मातीचा नाग पूजणे, दगडाचा, सिमेंटाचा, गाराचा, सोन्याचा, चांदीचा पूजणे सोपं आहे. म्हणून संत कबीर काय म्हणतात, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाय. जिंदा सांप घर में निकले दे लाठी धमकाय. काय करता तेव्हा? जिवंत निघाल्यावर ये 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 तुझी पूजा करतो, आजच्या दिवसाला आला, बरं झालं बरं झालं असं म्हणता का? का का म्हणत नाही? हां, ते आहे मैत्री चित्त. हाकलून देणे, त्याला जीवदान देणे, वाचवणे, आजच्या दिवसाला मिळाला त्यांना बा, ते आहे मैत्री चित्त. कारण बुद्धानं तेच शिकवलं, प्राणी मात्रावर दया करणारा व्यक्तीच नाग आहे, त्याला जीवदान देणाराच नाग आहे. कारण त्याच्यात बुद्धी आहे. नागात त्या सरपटणाऱ्यामध्ये बुद्धी आहे का? तो तर आपला, आपण गेल्याबरोबर, पाय पडल्याबरोबर तो चूप बसत नाही ना. तो तर आपला स्वभाव दाखवून देणार की माझी अंगार तुम्ही केली ना, मग मी काहून सोडू तुम्हाला, मारतेस तो डंक. पण जर आपण सोडलं, त्याला जर भेटला, घरी निघाला, बकेटमध्ये काडीनं हे केला, पकडला, नेऊन सोडला, तर लाभही होतो. मी मागं सांगितलं होतं तुम्हाला की नागापासून माझा जीव कसा वाचला. कोणी वाचवला? उंदराने वाचवलं मला. माझी जेव्हा कुटी होती टट्ट्या बोऱ्याची, बाहेरून पन्न्या लावून होत्या, त्याला छेद होते टट्टे, बेड लागून होता. तर मी कमसे कम 60 ते 80 उंदरं नेऊन सोडले बाहेर, मच्छरदानीत पकडू पकडू. एक दिवस एवढा ठोकळ 6 फुटाचा गवाळ्या निघाला आणि तो त्या उंदराच्या मागं धावला आणि आला माझ्या पायापासून उंदराच्या मागं. उंदीर पुढे जाऊन लटकला आणि जोराजोरानं ओरडायला लागला. मी तिथे असं हातानं फुसे मारले त्या टट्ट्यावर. काहून ओरडतं रे म्हणलं एवढ्या जोराजोरानं? तर बरोबर त्याच्या एखाद्या फुटावर तो गवाळ्या साप होता. तो सापही पुढे गेला नाही आणि तो उंदीरही पुढे गेला नाही, लटकला, पण ओरडत होता जोरानं. का ओरडतं म्हणल्याबरोबर साप म्हणते फुस. तो इकडं फुसकारायला लागला. अरे म्हणलं असं आहे का? तर त्या उंदरानं मला सजग केलं की माझ्या पाठीमागं असं आहे. तेव्हा सापाचा पता लागला त्या उंदरामुळे. नाहीतर माझे पायाचे अंगठे गिंगठे त्या छेदाला लागूनच राहील. जीवदाले वेळ लागत नाही. सापाला काय माहीत नाही ना काय पाय होय का कोणतं काय होय, त्याला खाण्याचा मतलब. तेव्हा त्या उंदरामुळे, उंदराचे जीव वाचवल्यामुळे त्यानं माझा जीव वाचवला. म्हणून आपण जर जीवदान एखाद्याला देतो, विंचू विंगूळ तर इतके सोडले मी भरपूर, सापही सोडले निघालेले, बकेटमध्ये भरून बाहेर सोडून द्यायचे. फक्त एकाच सापाबद्दल माझं पापकर्म झालं की माझ्या मित्रानं गवाळ्या 6-7 फुटाचा पकडला आणि त्याला त्याच्या नरडीवर सब्बल ठेवली, मला उभं व्हायला सांगितलं. मी उभा झालो, त्यानं जाऊन 2 हातानं पकडलं आणि त्यानं 25 दात उपडले. ते पापकर्म माझं झालं की त्याला सहयोग केला. योग्य नव्हतं ते आणि समजत नव्हतं तेव्हा. आणि तो साप आम्ही रोज सुटकेसमध्ये ठेवत होतो. कामाला बाहेर गेलं का सुटकेसमध्ये, कारण त्याला खायला काय नाही, तोंड सुजू नाही. आणि दूध आणत होतो, पण दूध कसा पिणार तो? चिंबून गेला. एक दिवस मला कीव आली आणि त्या सापाचे फायदे कसे घेतले. गाडीत जायचं आहे, जागा नाही सीटवर, टाकला कमरेमध्ये, हळूहळू काढला का सारे लोक मागं सीटाखाली. असे फायदे घेतले. पण नंतर बाजारातल्या गळ्यात टाका, लोक दर्शन करा. नंतर जेव्हा मला समजलं की हे तर पाप आहे, याचं तोंड सुजलेलं आहे, याचे दात उपडलेले आहे आणि याला खाता येत नाही आहे, किती महापाप केलं मी. या अशा मित्राला साथ देऊन
की ज्याने त्याचे 25 दात उपडले. आमचा जर एक दात उपडला एखाद्या डॉक्टरनं असा धोरण खिचला असं वाटते चुकीचं. ते पाप अजूनही माझ्या लक्षात आहे की ते पाप आपल्याच्यानं घडलं. तेव्हा एक दिवस त्याला न सांगता सुटकेसमधून काढला, शर्टिंगमध्ये टाकला, सायकल चालवत चालवत तिकडे दारोडा वडनेरकडे गेलो. त्या रस्त्यावर वडनेरच्या दारोड्याच्या मधात सोडून दिला जंगलात. म्हणलं आजच्या बाद कोणत्याच सापाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. हे पाप कर्म माझ्याकडून घडलेलं आहे. तेव्हा संकल्प केला. तेव्हापासून कोणत्याच सापाला, साप दिसतात जेव्हा मी विचार करतो तेव्हा दिसतातच. रस्त्यानं चालत असेल तरी बाजूनं साप आहे का म्हणलं तर असं साप राहत विचार केला तर या प्रकारे भगवान बुद्धांनी बुद्धिमान व्यक्तीला, जे आपले बंधनं तोडण्याच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तीला, ज्याने आपले बंधनं तोडलेले आहे, ज्याने प्राणी मात्राशी मैत्री केलेली आहे, अशा व्यक्तीला नाग म्हटलेलं आहे. म्हणून आपल्या घरी नाग निघाल्यावर आपण दंड्यावर दंडे मारतो. बिचारा तोही जगायला आला, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो इकडे आला. त्याच्या आता बरसातीमध्ये दरात पाणी भरलं, राहायला जागा नाही आहे, तर तो गावाकडे धावतो. घरांकडे गरमी राहते, त्याच्यामुळे ते निघतात अशा टायमामध्ये. परंतु आपण मात्र त्याला बने तोपर्यंत त्याला सर्पमित्राला बोलवून किंवा एखाद्या याच्यामध्ये एक धरून काळीने सरकवत जर दिला तर तो आपल्या जागेकडे जातो. म्हणजे तुमच्या मनात काय आलं, मैत्री भावना आली, जीवदान देण्याची भावना आली, त्या प्राणी मात्राविषयी दया आली, तर पुण्य जागलं. आणि पुण्यवान व्यक्तीला नाग म्हणतात. आणि आम्ही त्या सरपटणाऱ्याची पूजा करतो. आणि जो नाग आहे इथं एवढा मोठा मुक्त आहे, ज्याचं प्रतिबिंब आहे, जरी हजर नसेल पण प्रतिबिंब आहे, आणि आम्ही बुद्ध म्हणूनच पुजतो. बुद्धाला नाग म्हणतात, भिक्खूला नाग म्हणतात. त्याला घरी बोलवाला त्याचे पायही पडत नाही त्या नागाचे घरी, आणि भलत्याच नागाला पूजाला निघतो. तर अशा प्रकारे म्हणून घर में जो निकले साप दे लाठी धमकाय, अशा प्रकारची अवस्था आहे. मातीचा आणि सोन्याचा बनवून घरामध्ये मस्त पूजा करतो, नागाची पूजा, तर ते काही योग्य नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. मध्यम निकायामध्ये वम्मिक सूक्त आहे. वम्मिक म्हणजे वारूळ. वारुळाला 6 छिद्र असतात. मग तिथं साप आहे महाराज, मग सांगतात साप आहे, काय करू? तर त्या सापाला, वारुळाला 6 छिद्र आहे, त्या 6 छिद्राला बंद कर आणि एका छिद्रातून त्याला ठेचू काढ. तो साप वेगळा आहे, ज्याला ठेचाचा आहे तो साप वेगळा आहे, तो नाग वेगळा आहे. तो कोणता नाग आहे? तो ज्याला ठेचून बाहेर काढून फेकायचा आहे, तो आहे क्रोध. मनाच्या द्वारामध्ये बसलेला आहे, त्याला काढून ठेचून बाहेर फेकायचा आहे. आणि नागाची पूजा करायची आहे, पण कोणत्या? जो दुःख मुक्ती ज्याने प्राप्त केली, देवतासहित ब्रह्मासहित मानवासहित जे लोक त्यांची पूजा करते, अशा अरहताची, बुद्धाची पूजा करणे म्हणजे नागाची पूजा. अशा नागाला दान करणे म्हणजे पूजा. भोजन दान आहे, जलदान आहे, ग्लान प्रत्यय दान आहे. अशा भिक्खूंना दान करणे, त्या मार्गावर असणाऱ्या, ती आहे नागाची पूजा. आणि भलत्याच मार्गानं हा समाज चाललेला आहे. त्या नागाची, भलत्याच सरपटणाऱ्या नागाला नाग समजून पूजा करतो. नाग तो नाही. बुद्धिशाली प्राण्याला नाग म्हणतात, ज्याच्याजवळ ज्ञान आहे, बुद्धी आहे. बुद्धिशाली हत्तीला नाग म्हणतात, जो चारही बाजूने येणाऱ्या आवाजाला सहन करतो, भाल्यांना बाणांना सहन करतो, त्याला नाग म्हणतात. त्या राजाच्या हत्याला नाग म्हणतात. म्हणून भिक्खूला नाग म्हणतात, कारण समाजातले कईयो लोक भिक्खूला दोष देतात, शिव्या देतात, काहीही बोलतात, लांछन लावतात, निघून जा म्हणतात, काय नाही बोलत. हा कसा आहे? त्या राजाच्या रणांगणामध्ये असणाऱ्या, युद्धात असणाऱ्या हत्याप्रमाणे आहे, की चारही बाजूने येणाऱ्या वाराला झेलतो, सहन करतो. म्हणून भिक्खूला नाग म्हणतात. नाग म्हणजे भिक्खू, नाग म्हणजे अरहंत भिक्खू, नाग म्हणजे बुद्ध, नाग म्हणजे राजाचा रणांगणामध्ये न घाबरणारा हत्ती. या प्रकारे नाग याला म्हणतात. म्हणून नागपंचमी भलतीच्या आलत्या मार्गाने नेऊ नये आणि भलते कर्मकांड करू नये.
तर अशा प्रकारे धर्म ऐकून आपण आज जे पुण्य अर्जित केलेलं आहे आणि समजून घेतलेलं आहे की नाग कशाला म्हणतात. नागावर भगवान बुद्धांनी पुन्हा 2-3 सूत्र आहे, पण आता ते वेळेवर मिळाले नाही आणि वेळ लागेल. त्याच्यामुळे नागपंचमीचा दिवस असल्या कारणाने एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द इथे थांबवतो. सर्वांचे मंगल हो अशी मंगलाची कामना करतो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो.